एखाद्या संस्थेला दूध पुरवठा करायचा असेल तर तिथं ते कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं आणि त्यांनी मग पुढे दूध त्या आश्रमशाळेला दिलं जातं। याच्यामध्ये दोन वेगळे करार आहेत। एक करार 18-19 मध्ये करण्यात आला होता आणि दुसरा करार 23-24 मध्ये करण्यात आला होता, म्हणजे गेल्या एक वर्षभरात। आता याच्यामध्ये पहिला करार 18-19 जो आहे त्याच्यामध्ये अमूलकडनं दूध घ्यायला हरकत नाही, महानंद, आरे, चितळे अशा 3-4 कंपनीचं नाव त्या GR मध्ये देण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडनं आपण दूध घ्यावं आणि मग ते याचा असा करार आहे ते पुढे लहान मुलांना द्यावं टेट्रा पॅकच्या माध्यमातून। मी इथं ठेवलेलं आहे 16 रुपये किंमत आणि 70-74 रुपये 1 लिटरची किंमत टेट्रा पॅकची। जेव्हा 18-19 मध्ये हा करार झाला होता त्याच्यामध्ये 46.49 पर लिटर असं अमूल, महानंद, आरे, चितळे यांच्याकडनं दूध घेऊन सरकारली पुढे ते देण्यात यावं। दुसऱ्या एका टेंडरमध्ये अमूल टेट्रा पॅकसाठी 49.75 रुपये हे तिथं करार झाला होता आणि वर्षभर तसं दूध त्या गरीब मुलांना देण्यात आलं होतं। टेंडर अटॅच केलेलं आहे। 23-24 मध्ये तसंच टेंडर काढण्यात आलं, नवीन टेंडर काढण्यात आलं आणि त्याच्यामध्ये 164 कोटी रुपयाचं ते टेंडर आहे। त्याच्यामध्ये किती टेट्रा पॅक द्यायचे होते तर 5,71,00,000 पॅकेट्स 200 ml चे हे द्यायचा असा करार तिथं केला गेला। त्याच्यात नाशिक 2,60,00,000, ठाणे 1,66,00,000 पॅकेट्स, अमरावती 88 असं करून 5,71,00,000 आहे। आता ह्याच्यामध्ये सहज आपल्याला मी विचारलं तर आज शेतकऱ्याकडनं दूध किती रुपयाला घेतलं जातं तर एखादी चांगली कंपनी असेल, चांगल्या क्वालिटीचं दूध आजच्या काळामध्ये 30 रुपयाला घेतलं जातं आणि मग त्याच्यामध्ये क्वालिटीमध्ये काही फरक असेल तर रेट 24 पासून ते 30-31 पर्यंत आहेत। आता आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती की शेतकऱ्याला 5 रुपये बिना अटी देण्यात यावे, यासाठी आम्ही लढलो, भांडल्यानंतर मग अटी काढण्यात आला। अजूनपर्यंत 5 रुपयाचं अनुदान शेतकऱ्याला मिळालेलं नाही। मग 30 रुपये आजच्या मार्केटमध्ये चांगल्या दुधाची जर किंमत शेतकऱ्याला मिळत असेल तर सहज याचा अभ्यास केला या नवीन कराराचा 23-24 मध्ये जो दिला गेला त्याच्यामध्ये किती रुपयाला दूध या टेंडरमध्ये दिलं गेलं याचा अंदाज जर घेतला तर ते 146 रुपये पर लिटर असं हे दूध देण्यात आलेलं आहे। पूर्वीचा करार 49चा होता, आता 146। पण ठीक आहे, आमची अपेक्षा आहे की जर शेतकऱ्याला 146ली मिळत असेल नाही तर खर्च जाऊन 100 रुपयाला मिळत असेल तर काही हरकत नाही। आता ह्याच्यामध्ये कदाचित 146 रुपयाली या देशातले सगळ्यात श्रीमंत अंबानी कुटुंब असेल, अडाणी कुटुंब असेल, हे सुद्धा एवढं महाग दूध तिथं घेत नसावेत। आता ह्याच्यामध्ये एक टेट्रा पॅक 1 लिटरचा असेल तर साधं दूध 26 ते आणि जर UST असेल तर 32 असं 55 रुपयाच्या आसपास त्याची किंमत आहे बल्कमध्ये द्यायचं असेल आणि हे जे 200 mlचं आहे त्याची किंमत 13 रुपये 80 पैसे येते। आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर या रेटप्रमाणे आपण गेलो तर हा 168 रुपयाचा जो करार राज्य सरकारने गरिबाच्या मुलांना, आदिवासी समाजाच्या मुलांना दूध देण्यासाठी जो केला आहे तो 85 कोटीमध्ये बसायला पाहिजे होता। पण मग 165 कोटी आणि 85 कोटीत बसायला पाहिजे होते तर दलाली किती रुपयाची दिली गेली तर ती 80 कोटी रुपयाची दिली गेली। आता हा करार कोणाबरोबर केला गेला तर पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुका जो आहे तिथे एक प्रायव्हेट कंपनी आहे, ती कोणाची तो तुम्ही बघा। त्या कंपनी बरोबर करार केला गेला 50% क्वांटिटीचा आणि एक कोल्हापूर मध्ये काय नाव तालुका, पन्हाळा तालुका, तिथे एक कोऑपरेटिव्ह आहे, ते सुद्धा सत्तेत आहेत, त्यांना सुद्धा तिथं करार हा दिला गेला। म्हणजे आंबेगाव, पुणे जिल्हा आणि कोल्हापूरमध्ये तिथं पन्हाळा। आता ह्याच्यामध्ये
जर आपण बघितलं तर आंधळ दूध दळते आणि कुत्रपीठ खाते अशी परिस्थिती आहे. आता ह्याच्यात पूर्वी करार हा महानंद बरोबर होता. आता जर सरकार बोलते की आम्हाला महानंदला प्रॉफिटमध्ये आणायचंय आणि म्हणून आम्ही NDTVला म्हणजे गुजरातला दिलं गेलंय, हा अख्खा कॉन्ट्रॅक्ट जर महानंदला दिला गेला असता तर 84 कोटी रुपये प्रॉफिट फक्त महानंदला झालं असतं. पण इथं आपण जर बघितलं तर हे पूर्ण कॉन्ट्रॅक्ट हे एका प्रायव्हेट कंपनीला आणि सत्तेत असणारा एक नेता कोल्हापूरचा त्यांच्या कोऑपरेटिव्हला हे दिलं गेलं आणि ह्याच्यात जे दूध शेतकऱ्याकडनं 30 रुपयाला घेतलं गेलं तेच दूध गरिबाच्या पोरांना सरकारच्या माध्यमातून हे 183 रुपये पर लिटर हे दिलं गेलं आणि ह्याच्यात 80 कोटीची दलाली ही घेण्यात आली होती. आता ही दलाली जी 80 कोटीची दिली गेली, ज्या कंपनीला दिली गेली, हा करार जो मार्चमध्ये झाला, तर मग काही लोकांचं विकासासाठी जाण्याचं हे 3 महिने आधी ठरलं होतं का, असा आमचा प्रश्न आहे. आणि मग हे 80 कोटी रुपये जे अतिरिक्त दिले गेले हे सरकार त्या कंपनीकडनं हे परत पैसे घेणार आहे का, याच्यामध्ये सखोल चौकशी ते करणार आहेत का, आणि ही जी दलाली आहे 50% आणि 80 कोटीची ही परत सरकार त्यांच्याकडनं घेणार आहे का, याच्याबद्दलचं पत्र हे मी PMOला पण देणार आहे, CMOला पण देणार आहे आणि तसंच पत्रसुद्धा जे काय अँटी करप्शनच्या एजन्सी आहेत त्यांना ते देणार आहे आणि याच्यात ते झालं पाहिजे. त्यामुळे या दुधाच्या आदिवासी मुलांच्या ह्याच्यात 80 कोटीची दलाली या गेल्या 10 महिन्यामध्ये 2 प्रायव्हेट कंपन्याला दिली आणि या कंपन्या कुणाच्या आहेत, कशाच्या आहेत, याचा एक अभ्यास कुठेतरी तिथं झाला पाहिजे. जे लोक म्हणतायत आज आम्ही सत्तेत विकासासाठी गेलो, त्या लोकांनी कुठेतरी आता शेतकऱ्याला सांगितलं पाहिजे, त्या शेतकऱ्याकडनं 30 रुपयाला तुम्ही घेता दूध आणि तेच दूध तुम्ही 143ला जर विकत असाल तर विकास हा शेतकऱ्याचा आहे का तुमच्या मित्राचा आहे का मित्राच्या कंपनीचा आहे, हे कुठेतरी आता सामान्य लोकांना सांगण्याची वेळ आलेली आहे. आणि दुसरी वाईट गोष्ट अशी की जो GR आहे, बेसिक GR आरोग्याचा, त्याच्यामध्ये एका मुलाला दिवसाला 250 ml दिलं गेलं पाहिजे, पण हा जो नवीन कॉन्ट्रॅक्ट झाला तो फक्त 200 ml चा झालाय. म्हणजे 50 ml हे त्या गरीब मुला मुलीला तिथं कमी जाणार आहे. हा झाला पहिला आदिवासी दूध घोटाळा.